नमस्कार, मी सुरेखा चनेकर. माझ्या श्वेता फॅशन डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी ह्या ब्लाऊजवरनं माप काढून घेतलेलं आहे. ह्या ब्लाऊजची साईज आहे 38 38 छातीच्या मापाचा ब्लाऊज मी इथं पेपर कटिंग दाखवणार आहे. कटोरी ब्लाऊज आहे. कटोरी ब्लाऊजची पूर्ण सविस्तर माहितीसोबत मी स्टेप बाय स्टेप इथं खूप सावकाश पद्धतीमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतील. तर इथं 38 साईजचा ब्लाऊज आहे. तर मी दोन्ही मागचा भाग आणि पुढचा भाग एकदाच काढणार आहे. तर तुम्ही बघू शकता समोरच्या बाजूला माझी फोल्ड आहे, समोरच्या बाजूला ओपन आहे, माझ्या बाजूला मी इथं फोल्ड ठेवलं आहे. आणि पूर्ण उंची आहे तयार 14. मी 1 इंच ॲड करून इथं 15वर कटिंग करणार आहे. 15 इंचाचं पूर्ण उंची ठेवणार आहे मी. तर वरच्या बाजूनं मी इथं टेप ठेवला आणि इथं पूर्ण उंची टाकते 15 आणि शोल्डर टाकते मी 5. डीप नेक आहे त्यामुळे मी इथं शोल्डर घेतलेले आहे 5 इंच आणि मुंड्याचा आकार द्यायसाठी इथं मी 5.5 घेतलेले आहे. ही शोल्डर आणि मुंडा गळ्याच्या अनुसारानच असतात माप. तर गळा जर आपला मागचा डीप असला तर इथं शोल्डर अतिशय कमी घ्यावं लागते. त्यामुळे मी इथं 5च घेतले, कारण नाहीतर मग 5.5 6पर्यंत घेतलं तर शोल्डर उतरते. त्यामुळं मी इथं 5 इंच शोल्डर घेतला आणि 5.5 इंच मुंडा खोल घेतलं. त्याच्यानंतर मी छातीचा माप घेतलं इथं 9.5. त्याच्या पुढं मी इथं 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेणार आहे. त्याच्या अगोदर मी इथं अशी लाईन आखून घेतलं. आता इथून पुढं मी 1.5 इंच घेते. इथं हवे असलं तर तुम्ही 2 इंच पण घेऊ शकता. ही एक्स्ट्रा मार्जिन आहे आपलं. ब्लाऊजच्या आत बाजूनं एक्स्ट्रा कपडा राहतोय, त्याच्यासाठी इथं मी 1.5 इंच घेतलेला आहे. तुम्हाला जास्त हवे असले तर तुम्ही इथं 2पर्यंत घेऊ शकता. तर त्याच्यानंतर इथं मुंड्याचा आकार द्यायसाठी मी 1.25 वर खूण केला आणि अशा प्रमाणाने इथं फ्रेंच कर्व ठेवून घेते आणि इथं शेप देऊन घेते. आता आपल्याला अशा पद्धतीने इथं मुंड्याचा घेर मोजून घ्यायचा असतो. इथं एकदम मुंड्याचा घेर चेक करून बघितलं मी. त्याच्यानंतर कमरेचा चौथा भाग आणि 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन म्हणजे टक्स साठी आणि त्याच्या पुढं मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलं. खूप सविस्तर माहितीसोबत स्टेप बाय स्टेप इथं दाखवलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात. तर अशा प्रमाणाने इथं फिटिंगची लाईन आणि एक्स्ट्रा मार्जिनची लाईन मी इथं आखून घेते. इथं फिटिंगची लाईन आणि एक्स्ट्रा मार्जिनची लाईन आखून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदी टाकायचा आहे. गळारुंदी मी डीप असल्यामुळं इथं 2 इंच घेते गळारुंदी. तुम्हाला हवे असले तर इथं 1.25 2.25पर्यंत घेऊ शकता. जास्त डीप असल्यावर 2 2.25 घेऊ शकता. आणि खालच्याकडनं मी 2.5 इंच घेतलं आणि इथं चौकोन तयार करून घेतलं. चौकोन तयार करून घेतल्यानंतर इथं 1 इंच मार्जिन घेते आतल्या बाजूने आणि इथं शेप देऊन घेते मी. गोल आकारचा शेप देऊन घेतला इथं. त्याच्यानंतर इथं आपल्याला क्रॉसपट्टीचं टाकायचं आहे. तर 2.5 2.5च घेते आणि इथं सरळ लाईन आखून घेते. त्याच्यानंतर मी 1.25 किंवा 1 इंच घेऊन आकार देऊन घेते इथं. तुम्ही डायरेक्टली इथं 3.5 3पर्यंत घेऊन इथं आकार देऊ शकता. तर तुम्हाला अजूनही सोप्या पद्धतीने इथं दाखवलेलं आहे. अगोदर मी इथं चौकोन तयार करून घेतलं 2.5 इंच घेऊन. त्याच्यानंतर इथं शेप देऊन घेतला अशा पद्धतीने क्रॉसपट्टीचा. त्याच्यानंतर आपल्याला इथं कटोरीचं माप टाकायचं आहे. तर कटोरी इथं 38 छाती अनुसार आणि इथं 6 इंचाची कटोरी घेते किंवा तुम्ही 6.25 6.5पर्यंत घेऊ शकता. त्याच्या अगोदर इथं पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला, कारण मला इथं दोन्ही बाजूला पण बॅक आणि फ्रंटची दोन्ही पण काढून घेणार आहे मी. त्याच्यानंतर कटोरीचा आकार द्यायसाठी 2 2.25
2.5 इंच अशा प्रमाणाने इथं कोपऱ्यातून टेप टाकला आणि इथं तीन मापट काढून घेतलं. आता इथून गोलाकार कुठून येतंय त्या मापानुसार इथं गोलाकार द्यायचा असतो कटोरीला. इथं 6 पॉईंट सोडून मी थोडंसं आतल्या बाजूने घेतलंय. तुम्ही बघू शकता इथं आहे 6 इंच, पण मी इथं थोडंसं आतल्या बाजूनं गोल आकार यावा म्हणून इथं थोडंसं आतल्या बाजूनं आकार देऊन घेतलंय. तर ही झाली आपली कटोरीची ब्लाऊजची मापं. इथं तुम्ही बघू शकता फ्रंट आणि बॅक दोन्ही पण निघणार आहे ते. आणि कपड्यावर कटिंग करताना मात्र इथं क्रॉस पट्टीला फ्रंटला 1 इंच कंपल्सरी वाढून घ्यायचा असतो, किंवा इथं पेपर कटिंगवर सुद्धा वाढून घेतल्यावर चालेल. तुम्हाला कशा प्रमाणाने इजी वाटते त्या प्रमाणाने तुम्ही कटिंग करून घेऊ शकता. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या फोनवर पोहोचवतील. तर इथं 2 भाग करून घेतला मी, मागचं आणि पुढचं. इथं मागच्याला आपल्याला गळा रुंदी आणि गळा उंची टाकून इथं आकार देऊन घ्यायचा असतो. तर गळा मोजून घेतलं मी, मापाला दिलेला ब्लाऊजची पट्टी मोजून घेतलं. त्याच्यानंतर इथं 2.5 इंच घेतलं गळा रुंदी. वरच्या कडेला मी 2 इंच घेतलं आणि इथं बॉक्स तयार करून घेते. आणि इथं तुम्हाला कुठला आकार पाहिजे आहे ती तुम्ही इथं तुमच्या आवडीप्रमाणाने इथं आकार देऊन घेऊ शकता. पण तुम्हाला दाखवायसाठी म्हणून मी इथं आकार देऊन घेते. अशा पद्धतीचा मटका गळ्याचा आकार इथं देऊन घेतलं. तुम्ही बघू शकता इथं खूप सोपी पद्धत आहे आणि दिसायला खूप मस्त दिसतो हा गळा. तर इथं गळ्याचं मापून झालेलं आहे टाकून. तर इथं कटिंग करते मी पुढच्या बाजूची. गळाची उंची कटिंग केलं, त्याच्यानंतर मी क्रॉसपट्टी कटिंग करून घेते. नंतर इथं कटोरी काढून घेते. तर कटोरीसुद्धा कशा पद्धतीने वाढून घ्यायचं ते सुद्धा इथं दाखवलेलं आहे पूर्ण सविस्तर माहितीसोबत, स्टेप बाय स्टेप. खूप सावकाश पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर नवीनच व्हिडिओ पाहत असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. कटोरी वाढून घ्यायच्या अगोदर मी इथं स्लीव्ज काढून घेते. त्याच्यानंतर कटोरीसुद्धा कशा प्रमाणाने काढून घेते ते सुद्धा दाखवते. आणि पेपर कटिंग झाल्यानंतर कशा पद्धतीने ब्लाऊज पीसवर टाकून आपली कटिंग करायचं ते सुद्धा इथं थोडक्यात समजून सांगितलेलं आहे मी. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. तर इथं मुंडा खोल मी 2.5 इंच देते, कारण इथं 5 इंचची बाही तयार आहे. त्यामुळं मी इथं 2.5 इंच घेतलं. त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग घेतला आणि इथं 1.5 इंच आतमध्ये घेऊन इथं अशा प्रमाणाने मी आकार देऊन घेते. छातीचा चौथा भाग घेतल्यानंतर 1.5 इंच आतल्या बाजूलाच आपल्याला बाही तयार होते. नक्की अशा प्रमाणाने तुम्ही बाही कट करून बघा. कमी पडत नाही किंवा जास्त पण होत नाही. एकदम परफेक्ट असं बाही स्लीव्ज बसते स्लीव्ज. तुम्ही पण नक्की ट्राय करा. छातीचा चौथा भाग रुंदीला घ्यायचा असतो. त्याच्यातनं आपल्याला 1.5 इंच आतमध्ये जाऊन इथं आकार द्यायचा असतो. तर खूप सुंदर असे कटिंग झालेले आहे बाहीची, तुम्ही बघू शकता. स्टेप बाय स्टेप समजवत सांगत इथं कटिंग केलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा, तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतल्या. कटोरी कटिंग करायच्या अगोदर आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपल्याला इथं थोडासा आकार देऊन खालच्याकडनं इथं कटिंग करून घ्यायचं असते कटोरीची. तर व्यवस्थित एकदम बसते कटोरी आणि कमी जास्त पण होणार नाही. अशा प्रमाणाने जर तुम्ही कटिंग केलं तर इथं दुसरा पेपर घेतलेला आहे. पेपर असू दे पीसवर असू दे, तर अशा तिरक्यामध्ये जिथं आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं असतं, तरच व्यवस्थित बसते कटोरी आपली. जशी आहे तशी इथं अगोदर आखून घेते मी. इथं आखून झालेलं आहे. तर आपल्याला कुठं कुठं वाढून घ्यायचं ते सुद्धा इथं सांगितलेलं आहे. त्यामुळं व्हिडिओ न स्किप करता बघा. तर वरच्या बाजूला मी अर्धा इंच किंवा पाव इंच घेतलं तरी चालेल, कारण स्टिचिंग मार्जिंग म्हणून.
त्याच्यानंतर खालच्या कडाला टक्स पॉईंटसाठी म्हणून 1.5 इंच वाढून घेतले मी. दोन्ही बाजूला सुद्धा 1.5 घेतलेला आहे. हवे असलं तर तुम्ही इथं 1.25 पण घेऊ शकता, साईज बारीक असलं तर तुम्ही. ब्लाऊजची साईज बारीक असल्यावर थोडं कमी केल्यावर बी चालेल इथं. अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी कटिंग करायला शिकला तर एकदम परफेक्ट तुमचा ब्लाऊज बसेल. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि माझ्या जर व्हिडिओ नवीनच पाहत असला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायचं मात्र विसरू नका. तर इथं मध्य पॉईंट काढलं 2 इंच भागाला. वरच्या बाजूला 1.5 आणि खालच्या बाजूला 1.5 अशा प्रमाणाने 3 इंचचा पॉईंट घेतले इथं मी. आणि इथं दोन्ही बाजूचे पण मोजून दाखवते. एकदम परफेक्ट यायला पाहिजे, जास्त कमी न होता इथं किती आहे बघायचं. आणि इथं लाईन आखून घेते मी. इथं बरोबर आहे. 1-2 रेषेचं कमी जास्ती झाल्यावर सुद्धा काय होणार नाही, एवढं फरक पडत नाही. तुम्ही नक्की शिवून बघा तरच सगळ्या गोष्टी लक्षात येतात त्या. तर इथं कटोरीची सुद्धा इथं माप टाकून झालेली आहे ती. ह्या बाजूला 1.5 सॉरी ह्या बाजूला 1.5 घेतला आणि इथं टक्स पकडून घेते. एकदम परफेक्ट कटोरी बसणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ कसं वाटते ते नक्की मला कमेंट करून कळवा. तर आपल्याला इथं कटोरीचे आखून झालेले आहे, तर इथं कटिंग करून घेते मी. तर अशा पद्धतीने पूर्ण स्टेप बाय स्टेप इथं पेपर कटिंग दाखवलेले आहे. त्यामुळं माझा व्हिडिओ कसं वाटतं ते नक्की मला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्ही नवीनच चॅनलवर आला असला तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. तर इथं पेपर कटिंग झालेले आहे कटोरीची. कटोरीची पेपर कटिंग झाल्यावर इथं आपली ब्लाऊजची पूर्ण कटिंग पूर्ण होते. तुम्ही बघू शकता इथं अशा प्रमाणाने कटोरी तयार होणार आहे. तर चला इथं ही झाली कटोरी आणि ही आपली बाही कटिंग झालेली आहे. क्रॉसपट्टी कटिंग झालेली आहे. अशा प्रमाणाने इथं स्टेप बाय स्टेप पूर्ण पेपर कटिंगचे ब्लाऊजची पूर्ण पेपर कटिंग दाखवलेलं आहे तुम्हाला. आता इथं पीसवर अस्तरवर मी ठेवून घेतलं आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रमाणाने क्रॉसवरच ठेवून घ्यायचं असते कटोरी, तरच व्यवस्थित बसलेली असते. तर ह्या अस्तरवर इथं मला बाही बसणार नाही. दुसरा पीस घेऊन मी कट करणार आहे. तर चला इथं कटिंग करून घेते मी. सर्वात आधी हा ब्लाऊजची पेपर कटिंग मी इथं अस्तरवर कटिंग करून घेते. त्याच्यानंतर मी मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेणार आहे. तर इथं मेन फॅब्रिकची पण कटिंग झालेली आहे. आणि एका मापाचे इथं 38 छातीचे 2 ब्लाऊज आले होते मला, म्हणजे एकच कस्टमरचे 2 ब्लाऊज. इथं मी दोन्ही पण ब्लाऊज कटिंग झाले. 38 छातीचा पेपर कटिंग करून मी इथं 2 पीस कट करून ठेवलेले आहे. तुम्हाला स्टिचिंगचे हवे असलं तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तर चला तर अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये लगेच भेटू. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.